थेट जाऊयात शिवतीर्थ निवासस्थान परिसरामध्ये राज ठाकरे शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी घराबाहेर आलेत। राज ठाकरेंचा आज वाढदिवस आहे। काल रात्रीच राज ठाकरेंच्या अनेक कार्यकर्त्यांनी 12 वाजताच त्यांना शुभेच्छा दिल्या। कालच मनसेचा एक मेळावा सुद्धा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये 2024 सालापासून पुढच्या 5 वर्षांसाठी राज ठाकरेंची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे। आणि या मेळाव्यामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना, आपल्या नेत्यांशी बोलताना राज ठाकरेंनी केलेलं एक वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य मानलं जात आहे। जवळपास 250 जागांची तयारी मनसेची आहे। आपण कुणाकडेही जागा मागायला जाणार नाही अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडल्यामुळे मनसे आगामी निवडणुकीत म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत एकला चलोरेची भूमिका घेणार का याची सुद्धा आता उत्सुकता वाढलेली आहे। लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला। महायुतीच्या काही निवडक उमेदवारांसाठी त्यांनी प्रचार सभा सुद्धा घेतलेल्या होत्या। जिथे जिथे त्यांच्या प्रचार सभा झाल्या तिथले उमेदवार, तिथले महायुतीचे खासदार विजयी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। पण आता प्रतीक्षा आहे सर्वांना ती विधानसभेची। विधानसभेसाठी राज ठाकरेंची, त्यांच्या पक्षाची भूमिका काय याची उत्सुकता असेल। 2009 साली महाराष्ट्रात जेव्हा मनसेचा पक्ष खूप नवा होता तेव्हा मनसेला घसघशीत यश मिळालेलं होतं। विधानसभा निवडणुकांमध्ये 13 आमदार पक्षाचे निवडून आलेले होते आणि राज ठाकरेंच्या करिश्म्याची चर्चा सुरू झाली। पण 2014 असेल, 2019 असेल, या दोनही निवडणुकांमध्ये अपेक्षित असा परफॉर्मन्स मनसेचा दिसला नाही। अल्पेश करकरे आपल्याला माहिती देतात। अल्पेश सध्या शिवतीर्थ निवासस्थान परिसरातनं आहे। अल्पेश, कसा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय राज ठाकरेंचा वाढदिवस? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्तानं राज्यभरातून अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी दादर शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस हा महाराष्ट्र सैनिकांसाठी एका सणासारखा असतो। वाढदिवसानिमित्तानं राज्यभरातून अनेक महाराष्ट्र सैनिक हे विविध भेटवस्तू घेऊन राज ठाकरे यांना भेटण्यासाठी येत असतात, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात। आज देखील दरवर्षी परंपरेनुसार राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं शिवतीर्थ निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी ही शुभेच्छा देण्यासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राज ठाकरे हे प्रत्येकाच्या शुभेच्छा स्वीकारत आहेत। राज ठाकरे यांनी 3 दिवसांपूर्वीच कोणीही पुष्पगुच्छ व वस्तू आणू नये असं आवाहन केलं होतं। मात्र कार्यकर्त्यांचं जे प्रेम आहे ते अनेक वस्तूरूपी, पुष्पगुच्छ रूपी आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक कार्यकर्ते हे विविध भेटवस्तू घेऊन आलेले आहेत। तर आपल्या मतदारसंघामध्ये काही साहित्य वाटप देखील करणार आहेत। त्याचं आज अनावरण हे राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं करताना आपल्याला पाहायला मिळतात। राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं शिवतीर्थ परिसरामध्ये भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर देखील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी लावलेले आहेत। राज ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या कार्यकर्त्यांनी आजच्या वाढदिवसानिमित्तानं केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राज ठाकरे हे महाराष्ट्रातलं एक लोकप्रिय असं राजकीय नेतृत्व आहे। त्यांनी आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षांमध्ये अनेक राजकीय भूमिका बदलल्या असल्या तरी त्यांची लोकप्रियता तरुणांमध्ये असेल, तरुणींमध्ये असेल, ती तशीच कायम असल्याचं चित्र हे सध्या पाहायला मिळतंय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता। त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती। आपण पाहिलं तर त्यांच्यावर टीका एकीकडे होत असली तरी देखील आज देखील महाराष्ट्र सैनिकांचं प्रेम त्यांच्यावर असल्याचं चित्र हे सध्या शिवतीर्थ या निवासस्थानी पाहायला मिळतंय। कालच मनसेचा एक मेळावा पार पडला, त्यामध्ये राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढणार असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आणि एक ऊर्जा संचारलेली आहे। आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज राज ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि याच निमित्तानं हा उत्साह, आनंद हा सध्या आपल्याला शिवतीर्थावर पाहायला मिळतंय। अनेक मेसेजेस असलेले पोस्टर्स राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं कार्यकर्ते घेऊन आलेले आहेत। आपण पाहिलं
तर ज्या रांगा लागलेल्या आहेत त्या रांगांमध्ये राज ठाकरे भावी मुख्यमंत्री बरोबर. अशा आशयाचे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.